Exercise 4.2 question 7. Without expanding determinants, show that 1, 3, 6, 6, 1, 4, 3, 7, 12 plus 4 into 2, 3, 3, 2, 1, 2, 1, 7, 6 equal to 10. In determinant there are elements 1, 2, 1, 3, 1, 7, 3, 2, 6. आता इथे हे दोन डिटर्मिनंट आहेत आणि ह्यांची इथे ऍडिशन आहे. इथे 4 नी ह्या डिटर्मिनंटला मल्टिप्लाय केलेले इक्वल टू 10 हा डिटर्मिनंट. तिथे आपल्याला एक्सपांडिंग फॉर्म्युला वापरायचा नाही, एक्सपान्शन दोन्हीचं करायचं नाही, तर इथे आपल्याला प्रॉपर्टी वापरायची आहे. यूज हिअर प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट. म्हणजे आपल्याला इथे हा डिटर्मिनंटवर काहीतरी क्रिया करायची आहे, ऑपरेशन्स करायचे ऑफ प्रॉपर्टी वापरून. यूज प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट. तर इथे आपण रोजवर किंवा कॉलम्सवर ऑपरेशन्स करायचे. रोजवर किंवा कॉलम्सवर ऑपरेशन्स करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. नाउ देयर आर 3 rows and 3 columns. 1, 2, 3. इथे पण 3 rows 3 column, 3 rows 3 column, 9 element 9 element 9 element. तर आपल्याला सॉल्व्ह करायचा LHS and it is equal to RHS प्रूव्ह करायचे. सोल्युशन बाय टेकिंग 2 कॉमन फ्रॉम C3. C3 मीन्स कॉलम नंबर 3. ह्या कॉलम नंबर 3 मधून आपल्याला 2 कॉमन घ्यायचे, कारण इथे 6 आहे, 4 आहे, 12 आहे. तर 2 नी ह्या सगळ्याला आपण डिवाइड करू शकतो. 2 into 3 means 6, 2 into 2 means 4, 2 into 6 means 12. आणि इन द फर्स्ट कॉलम, ह्या फर्स्ट कॉलम मधून आपण 2 कॉमन घेऊ. Therefore, now write remaining elements as it is 1, 6, 3. हा कॉलम तसाच लिहायचा आहे. राइट सेकंड कॉलम. तर थर्ड कॉलम मध्ये फक्त चेंज होणार आहे. 2 into 3 6, 2 into 2 4 and 2 into 6 12 plus 4 2 3 3. हा डिटर्मिनंट आपण तसाच लिहिले. 2 1 2 1 7 6. आता ही LHS साइड आहे, लेफ्ट हँड साइडच आपण सॉल्व्ह करतोय आणि आपल्याला प्रूव्ह करायचं इट इज इक्वल टू RHS साइड. आता ह्या 2 नी ह्या फर्स्ट कॉलमला काय करायचं, मल्टिप्लाय करायचे. 2 into C1 इन द फर्स्ट कॉलम आणि इथे 4 into C1. ह्या कॉलम मधला ह्या डिटर्मिनंट मधला फर्स्ट कॉलम आहे C1, त्याला 4 नी मल्टिप्लाय करायचे आणि परत डिटर्मिनंट लिहून काढायचं आहे. 2 into 1 2, 2 into 6 12, 2 into 3 6. Now write remaining column as it is. 3 1 7, 3 2 6 plus 4 into 2 8, 4 into 2 8, 4 into 1 4, 3 1 7, 3 2 6. आता इथे हे दोन जे कॉलम आहे, फर्स्ट डिटर्मिनंट मधला हा कॉलम आणि हा कॉलम, याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सारखे सेम आहेत. 3 3 1 1 7 7. आणि थर्ड कॉलम मधले सुद्धा एलिमेंट हे दोन्ही डिटर्मिनंट मधले सेम आहेत, आयडेंटिकल आहे. 3 3 2 2 6 6. तर इथे कॉलम नंबर 2 कॉलम नंबर 2 फर्स्ट डिटर्मिनंट अँड सेकंड डिटर्मिनंट 2 and 3 दीज आर आयडेंटिकल. देअरफॉर आपण ह्यांची ऍडिशन कशी करू शकतो, हे दोन आयडेंटिकल आहेत त्यामुळे आपण 2 plus 8 अशी ऍडिशन करायची. 12 plus 8 and 6 plus 4 इक्वल टू 2 plus 8 10, 12 plus 8 20 and 6 plus 4 10. Now these columns write as it is. Second column 3 1 7 3 2 6. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, इथे आन्सर काय आहे तर 1 2 1 येणार आहे, 10 आपल्याला डिटर्मिनंटच्या बाहेर घ्यायचे. तर आता इथे आपण रो आणि कॉलम चेंज करू. फर्स्ट कॉलम आणि फर्स्ट रो आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे. इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. तर इथे आपल्याला रोज हा चेंज करायचा आहे, सेकंड पण आणि थर्ड पण. तसंच कॉलम सुद्धा फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे इंटरचेंज करायचे. आता इथे फर्स्ट कॉलम जो आहे तो आपल्याला फर्स्ट रो करायचा आहे. म्हणजे इथे 10 20 10 आहे ह्या कॉलमला, इथे आपण घ्यायचंय 10 20 10. म्हणजे कॉलम चेंज केला रो मध्ये. आता हा जो कॉलम आहे तो रो करायचा आपल्याला. मग 3 1 7 हा कॉलम इंटरचेंज करायचा आहे रो मध्ये. 3 2 6 LHS इक्वल टू. आता इथे आहे 10 आहे 20 आहे 10. त्याच्यातून आपण 10 कॉमन घेऊ शकतो डिटर्मिनंटच्या बाहेर. रिमेनिंग एलिमेंट्स आर 1 2 1 3 1 7 3 2 6 as it is, and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. Taking 10 from R1 रो फर्स्ट, याच्यामधून आपण 10 कॉमन घेतलेला आहे, तो डिटर्मिनंटच्या बाहेर लिहिला आहे. 10 into 1 10, 10 into 2 20, 10 into 1 10. तिथून आपण 10 कॉमन घेऊन इथे रिझन लिहायचे मात्र. टेकिंग 10 फ्रॉम R1 we get 10. राइट रिमेनिंग एलिमेंट as it is. 1 3 3 2 1 2 1 7 6 and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS.